चला लेट्स प्ले. पहिला गोलंदाज प्रज्वल आलाय गोलंदाजी मार्क वरती. समोर स्ट्राईक वरती अमित, नॉन स्ट्राईक वरती अरफात आपल्याला पाहायला मिळेल. अमित आणि अरफात. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती दांडी गुल केलेली आहे. फलंदाज बाद झाला अमित. अमितचं रिएक्शन तुम्ही पाहिलं असेल. ज्यावेळेस बॉल रिलीज केला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. त्यांनी सांगितलं थांब, त्याला वाटलं बॉल मिस झाला, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय आर्या नेरुळ या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती सिद्धेशला आपण पाहतोय. अरफात आहे नॉन स्ट्राईक वरती. प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रज्वल वाघमारे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय हा व्हाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे. आर्या नेरुळ एक बलाढ्य मोठा संघ आहे नवी मुंबई बॉक्स क्रिकेटर मधला. आणि या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा त्यांनी पारितोषिक जिंकलेले. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा त्यांनी उचललेली आहे. लकी मैदान आहे त्यांच्यासाठी. समोर आपण पाहतोय गोल्डन 8 ईगल्स वाशी या टीमला. सिद्धेश नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्यातने खेळून काढल्या. डिक्लेअर रिजनमध्ये एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. आणि या सिंगलच्या सय्यने मात्र टीमची धावसंख्या धाफलकावरती आपण पाहतोय 3 धावा धाफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. बऱ्याच उशिरानंतर मॅचला सुरुवात झालेली आहे. अरे की भरपूर वेळ आपण ब्रेक घेतला. वाशी टीम ही काही कारणास्तव उपस्थितीत नव्हती. यावेळेस पुन्हा एकदा सन्मान दिलाय. रनआउटची संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित यांच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. वाशी गोल्डन 8 ईगल्स टीमला लागलाय दुसरा धक्का. भारतीय जनता पार्टी कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरोणे आयोजित जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय एक नामांकित स्पर्धा VS ग्रुप यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मोठं आयोजन. विराज नंबर क्रमांक 4 वरती आला. नवीन फलंदाज डावकुऱ्याचा हा फलंदाज. यावेळेस भरपूर बाहेरच्या दिशेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. प्रज्वल वाघमारे गोलंदाजी मार्क वरती आहे. खूप चांगला गोलंदाज आहे या टीमचा. यावेळेस पायावरती चेंडू आदळला गेलाय. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. डायरेक्ट हिट झालाय परंतु या बॉलवरती मिळतील 2 धावा. ओव्हर थ्रोची 1 रन मिळेल. पंच रन किती आहेत? 2 धावा आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती लागल्यात. चला प्रज्वल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. चला लॉप करण्याचा प्रयत्न, चौकार लगवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय बाहेरच्या दिशेला वळण घेतलं चेंडूने. हा निर्धाव चेंडू राहुल घाडीगावकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 6. यावेळेस टॅप केलाय समोरच्या दिशेला. अनुप आहेत त्या ठिकाणी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. या बॉलवरती सेव्ह नाही करू शकला अनुप. चेंडू सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जरूर परंतु बाउंड्री लाईन लगत तो पाय ठेवला गेला आणि पहिला चौकार आलाय टीम वाशी गोल्डन 8 ईगल्स या टीमसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत या टीमने. राहुल घाडीगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आला. राहुल घाडीगावकर एक चांगला गोलंदाज. दुसऱ्या ओव्हरमध्ये विराज नॉन स्ट्राईकवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता परंतु आता स्ट्राईकवरती. यावेळेस चांगला चेंडू परंतु भरपूर बाहेर. हा पहिला बॉल आपण पाहतोय अवंत रूपामध्ये. एक धाव खर्च केली आहे चांगल्या स्थितीमध्ये गोल्डन 8 ईगल्स वाशी संघ. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला गेला. वेग भरपूर आहे राहुल घाडीगावकर यांच्याकडे. पहिला बॉल व्हाईट, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो डॉट बॉल. यावेळेस परत टॅप केला आहे. पुन्हा एकदा इथे चूक झालेली आहे कदाचित. क्षेत्ररक्षण भरपूर चुकीचं होत आहे.
आर्या 8 नेरुळ संघ थोडीशी चुकी करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला असता, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं या टीमकडनं. या सातत्याने चुका या टीमकडनं पाहायला मिळत नाही. एकतर अनुप त्याच्याकडनं चूक झाली आणि याही बॉलवरती प्रसाद आणि आपण पाहतोय राहुल यांच्यामध्ये थोडंसं कॉलिंगमध्ये चूक झाली. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण अडवला गेलं, परंतु थ्रो थोडीशी चुकीची पाहायला मिळाले. आणखीन 2 धावा मिळतील टीम वाशीला. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 1 धाव पळून काढलेली, 1 धाव टोटल 2 धावा या बॉलवरती मिळतील. टीमची धावसंख्या 13 धावा धाफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, 13 धावा धाफलकावरती लागल्यात. फिल्डिंगमध्ये विवरचना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ज्यावेळेस डावकुऱ्याचा फलंदाज येतो स्ट्राईकवरती त्यावेळेस प्रसाद आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत झालेत. प्रसाद आपल्याला ऑफ साईडला पाहायला मिळतो, परंतु आता आपण पाहू शकाल रोहित याला आपण पाहताय ऑफ साईडला आहे. ऑन साईडला आपण प्रसाद याला पाहू शकाल. 2 कॉर्नरचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना वारंवार चेंज केलं जातं. यावेळेस पुन्हा एकदा पायावरती बॉल आदळला आणि सिंगल 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 1च्या सहाय्याने पुढे जात असताना आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 14 धावा धाफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 14 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राहुल गाडीगावकर पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अपील केली आहे. पंचांनीही आपण पाहताय त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य की विकेट किपर अपील करतोय कशाची. एवढा मोठा आवाज आला, बॅट स्पर्श झाले पूर्णपणे विकेटला. यावेळेस टॅप केलाय, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या धाफलकावरती लागली गेली आहे. 15 धावा धाफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 15 धावा धाफलकावरती. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धाफलकावरती लागल्यात. चला यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला गेला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय निर्धाव चेंडू. प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय फलंदाज बाद झाला विराज. अरफत बाद झाला. विराज आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक वरती आहे आणि नवीन आलेला फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळेल. नंबर क्रमांक 5 वरती निखिल याला आपण पाहतोय. प्रज्वल पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. प्रज्वल वाघमारे आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रज्वलने केलेली आहे. चल यावेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. हा वाईट बॉल आहे. या वाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 16 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगवला गेला. त्या ठिकाणी हर्षल होते, परंतु एक सिंगल रन वाचवू शकले नाही आहेत. थोडीशी नाराजगी व्यक्त केली आपण पाहतो प्रज्वल याने की त्यांचं म्हणणं होतं की नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता तर फलंदाज बाद झाला असता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. प्रज्वल निखिल यांच्यासाठी पहिला आज बॉल आपण पाहता. चांगला चेंडू टाकला गेला. हा जो चेंडू आहे तो बाहेरच्या दिशेला वळण घेतला. सातत्यानं लेग स्पिन वरती जास्त प्रमाणामध्ये भार देत असतो. लक्ष केंद्रित लेग स्पिन वरती जास्त प्रमाणामध्ये करतो प्रज्वल. चला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पियुष होते. पियुषचं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी ही खूप चांगली पाहायला मिळते. पियुष एक चांगला खेळाडू आहे आणि आपण पाहतो याही वेळेस डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. इथे मात्र सन्मान दिलेला. एक सिंगल रन, धावा येत नव्हत्या. या फटक्याने मात्र 1 रन सिंगल आलेली आहे. अशा रीतीने मात्र स्ट्राईक रोटेट झाली. विराज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. टीमची धावसंख्या धाफलकावरती 18 झालेले आहेत. बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगलं षटक आतापर्यंत टाकण्यामध्ये यशस्वी झालाय प्रज्वल वाघमारे. शेवटचा बॉल आहे 3ऱ्या ओव्हरमधला. या षटकामध्ये धावा जास्त प्रमाणामध्ये आलेल्या नाही आहेत. शेवटचा बॉल ही लाजवाब पाहायला मिळतं. खूप चांगलं षटक पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त प्रज्वलने खर्च केल्या 2 आणि या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं. टीम आर्या 8 नेरुळ अर्थात शैलेश मूर्ती 8 नेरुळ या टीमचं.
3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 18 धावा, 6च्या सरासरीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. अनुप आला, आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा, चांगला ऑलराऊंडर आहे. नुकताच नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगचा ऑक्शन देखील पार पडलं आणि त्या ऑक्शन प्रक्रियेमध्ये या सर्व खेळाडूंना आम्ही पाहिलं. पहिलाच बॉल अनुप याचा हा निर्धाव चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू हा गोलंदाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तो आज नाही आहे आणि त्याच्या जागेवरती आपण पाहतोय या गोलंदाजाचा वापर केला जातोय. शेवटच्या ओव्हरमध्ये राहुल म्हात्रे हाही या टीमचा एक भाग आहे. अजय नवले यालाही आपण या टीममध्ये सातत्याने खेळताना पाहतो आणि या टीमचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू गौरव तोही या टीममध्ये खेळताना दिसत नाही. आणि वाशी 8 गोल्डन्स टीम थोडंसं मात्र आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडलाय. यावेळेस दांडी गोल केलेली यष्ट्या वाकवल्यात आणि आपण पाहतो लेग स्टिक जी आहे ती वाकवल्यानंतर फलंदाज आणखीन एक बाद होतोय. पूर्ण आपण बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्डन 8 ईगल्स वाशी हा संघ. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 19 धावा लागल्यात. 3 बॉलचा खेळाचा पर्यंत झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अतुल आला नवीन फलंदाज. नेक्स्ट टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही टॉससाठी इन्व्हाइट करतोय. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु 1 रन 22च्या माध्यमातून मिळेल. आतापर्यंत या ओव्हरचे बॉल झालेले आहेत 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला, परंतु फलंदाज बाद होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 रन जरूर मिळेल. आणखीन एक फलंदाज वाशी गोल्डन ईगल्स टीमचा बाद होतोय. शाबास टीम. यानंतर आपली मॅच खेळवली जाईल. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो शाबास टीमच्या विरुद्धामध्ये मॅच खेळणारा. यावेळेस आपण पाहतोय पायावरती हा बॉल आढळल्यानंतर एक सिंगल रन लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल टीमला. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल. अगदी कमी धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कमी टार्गेटच्या दिशेने वाटचाल करत असताना या बॉलवरती चौकार येणं भरपूर महत्त्वाचं. चला शेवटचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. आर्या 8 नेरूळ संघ मात्र या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडेसे चुका जरूर करतात. त्यावेळेस आपण पाहू शकाल पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल लागलेली आहे 24 आणि 25 धावसंख्येचं आव्हान आहे. आणि बॅटिंगसाठी आर्या 8 नेरूळ तुम्हाला या ठिकाणी चेअर्स आम्ही ठेवलेले आहेत. त्या चेअर्सवरती बसून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जायचं आहे. आणि वाशी गोल्डन 8 ईगल्स टीमला आम्ही विनंती करू की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपला संपूर्ण संघ उतरवायचा आहे. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. सध्या एक चित्रपट आला, छावा चित्रपट. तो चित्रपट आवर्जून आम्ही प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला आम्ही आवर्जून विनंती करू. तो छावा चित्रपट सध्या सिनेमागृहामध्ये चालू आहे. तो तुम्ही छावा चित्रपट पहा. संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी भरपूर काही त्याग केलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तो चित्रपट पाहाल खऱ्या अर्थाने अंगावरती काटा येतो. संभाजी महाराज यांचा तो चित्रपट, शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक मराठमोळ्याला माहिती आहे. पण संभाजी महाराजांचा जो इतिहास राहिलेला आहे
तो जास्त लोकांना माहिती नाही आहे, म्हणूनच हा छावा चित्रपट विकी कौशल खूप चांगला चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला. आणि आम्ही आवर्जून प्रत्येक व्यक्तीला विनंती करू की छावा चित्रपट जो आहे संभाजी महाराजांचा तो तुम्ही आवर्जून पहा. खऱ्या अर्थाने डोळ्यातनं पाणी पडतो जे त्याग पाहून संभाजी महाराजांचं. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे मात्र राहुल घाडीगावकर आणि अनुप ही सलामीची जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अतुल. टार्गेट आहे 25 धावसंख्येचं. पहिलाच बॉल मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, हा निर्धाव चेंडू. चला राहुल गाडीगावकर आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. ऑन स्ट्राईक वरती अनुपा. 25 धावा. 25 धावा. चला अमर वारंगे हे खऱ्या अर्थाने एक नोव्हेंबर टेनिस क्रिकेट मधले एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. अंटरम क्रिकेट जास्त प्रमाणामध्ये खेळताना ते दिसत नाही, परंतु उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये ते आपल्याला दिसतील. H&G योद्धा या टीम कडनं. आणि जयेंद्र शेठ सुतार यांची खऱ्या अर्थानं ही चांगली संकल्पना. जे शिरोणे प्रीमियर लीग मध्ये 8 संघ खेळत होते त्यांना उद्याच्या दिवसामध्ये खेळण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ते SPL टीम कडनं आम्ही आभार व्यक्त करतोय जयेंद्र शेठ यांचं. कारण की अंडरम क्रिकेट खेळण्यासाठी गावातल्या खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम जयेंद्र शेठ सुतार करतात. वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस टॅप केलाय, चेंडू फरार झालाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. अतुल या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटला बॉल व्यवस्थित रीतीने लागत नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आता पर्यंत झालेत 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार होत आहेत. पंचांचा इशारा आला, हा नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 रन समोरच्या टीमला बहाल केली जाते. टीमची धावसंख्या 7. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनपर्यंत आपण पाहतोय भरपूर धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय, राहुल घाडीगावरच्या बॅटमधनं आलाय. आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. या 4 धावेबरोबर टीमची धावसंख्या 11 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. यावेळेस बॅटला बॉल कदाचित लागला होता. बॅटला बॉल स्पर्श झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल निघून गेला होता, परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरमधला. गोलंदाज तयार होतोय अतुल. चला शेवटच्या बॉलवरती टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल आलाय निर्धाव. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आर्या 8 नेरुळ संघ जाऊन पोहोचलाय 11 बिनगडी बाद. थँक्यू सो मच. जे कॅमेरामॅन आहेत ते कॅमेरामॅनच्या बाजूला जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो तिथून थोडंसं बाजूला व्हायचं आहे, कारण की ते कॅप्चर होत नाही आहे. ऑन साईडला जेव्हा बाउंड्री लावतो ना फलंदाज त्यावेळी ते कॅप्चर होत नाही आहे. तर कॅमेरामॅनच्या जे बाजूला प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, कॅमेऱ्यामध्ये ते क्षणचित्र व्यवस्थितरित्याने येत नाही आहेत. सिद्धेश आलाय नवीन गोलंदाज. अनुप आहे स्ट्राईकवरती. एक चांगला खेळाडू आहे या आर्या 8 नेरुळ टीमचा, अर्थात शैलेश मूर्ती 8 या नेरुळ टीमचा. यावेळेस आपण पाहतोय बॅटची एज लागली आणि बॅटची एज लागल्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल रन. टीमची धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सन्मान दिला या बॉलवरती. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला जरूर मिळेल. जास्त मोठं टार्गेट नाही आहे, अगदी छोटं टार्गेट आहे. विकेट्स आलेल्या नाही आहेत. यावेळचा फटका मात्र पुन्हा एकदा एलिव्हेशन मिळाला नाही आहे जास्त प्रमाणामध्ये. नो बॉल. पंचांचा इशारा. हा निर्धाव चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता, परंतु हा नो बॉल आहे. यावेळेस टॅप केलाय, चांगला फटका अनुपच्या बॅटमधनं आलाय. पहिला चौकार.
टीमची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने पुढे जात असताना आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. टार्गेटच्या जवळ पोहोचत असताना शैलेश मूर्ती 8 अर्थातच आर्या 8 संघ आणखीन एक चांगला फाटका, आणखीन एक बॉल टॅप केला. लवकर सामना संपवण्याचा मात्र निर्णय घेतला अनुप आणि राहुल गाडीगावकरने. शाबास टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतोय आपण यायचंय टॉस करण्यासाठी. शाबास टीम. यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला चेंडू टाकला गेलाय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये हा ढवला गेलाय. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर हा वाईड बॉल. आणि त्याचप्रमाणे पाहताय शाबास टीमचे टीम पाकर अशरफ पटेल यांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या दाफलकावरती 22 धावा. आमच्या संवेद गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये जॅक्स मात्रे जी शिरोणे प्रीमियर लीग झाली. शिरोणे प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक घेतलं 3 वेळा. आतापर्यंत 3 वेळा त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी घेतलेली आहे. आणि ते आमचे जॅक्स मात्रे आमच्या संवेद गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये उद्याही नेक्शन मध्ये आपल्याला ते दिसतील. कारण की SPLच्या 8 टीम्स. चला नो बॉल. SPL म्हणजे शिरोणे प्रीमियर लीगच्या 8 टीम्स उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसतील. यावेळेस मात्र चांगला फटकार राहुल गाडीगावकरच्या बॅटमधनं आलाय आणि हा सामना अगदी सहजरित्याने जिंकलाय आर्या 8 अर्थातच शैलेश मूर्ती 8 या टीमने. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच यस जॅक्स मात्रे. या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो कोण ठरला आणि शाबास टीमचे कॅप्टन अक्षय